14 वर्ष वयाच्या मुलाने आईचा खून केल्याची एक बातमी होती जुन्नरमध्ये. आणि ती पेपरची बातमी निगेटिव्ह पॉझिटिव्ह कशी करायची, म्हणून पहिली ते 10वीची मुलं आम्ही एकत्र केली आणि ती बातमी वाचायला लागली. त्या मुलांनी 4 मुलांनी अख्खी बातमी वाचली. एका मुलाने विचारलं, काही म्हणती गेल्या आठवड्यात तुला फीचे पैसे दिले, पुन्हा का मागतो, ते पैसे काय केले, रात्री कुठे होता, मग तोंडाची दुर्गंधी याची, तू दारू पिला होता का. हे ज्यावेळेस सांगितलं त्यांनी भाजी सुरा घेतला आणि आईच्या पोटात टाकला. आईचा मृत्यू. सगळी मुलं रडायला लागली. मी म्हणलं का रडता, तर मुलांनी आईचा खून केला. म्हणलं खाऊला पैसे कोण देतं शाळेत येताना, प्रत्येका तोंडात एक तर आई किंवा वडील, आणि ज्यावेळी आई वडील देते त्यावेळेस मग तुम्ही असं कराल का, मग नाही. मग खाऊचे अर्धे पैसे आईबाबांच्या नावाने टाकताल का, आणि यातून अर्धे पैसे आईबाबांच्या नावाने या उपक्रमाला आज 14 लाख रुपये पहिली ते 10वीच्या मुलांचे आमच्या बँक अकाउंटमध्ये जमायचे. त्यातले काही मुलांचे 2-2 लाखापर्यंत आहे. आणि आता काल परवा आम्ही 10 मार्काचं परीक्षा घेतोय त्या मुलांची, का त्या मुलांना अकाउंट कसं ओपन करायचं, स्लिप कशी भरायची, आणि अकाउंटवर पैसे आहेत तर तो हुरळून जाणार नाही. तो म्हणून पैसे आहेत नाही ते सांभाळायचे. आणि एक सायकोलॉजिकल त्याला एक इंजेक्शन बसं की घरात आजी आहे, आजोबा आहे, आई आहे, बाबा आहे. हे खरं संस्कारी शिक्षण आहे. आणि